उद्या हिंगोली संदर्भातील उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे। अजूनही हिंगोली संदर्भात महायुतीत तिढा कायम असल्याने हेमंत पाटील यांचे समर्थक कमालीचे अस्वस्थ झाले आहेत। या संदर्भात हिंगोलीहून थेट वर्षा बंगला इथे आलेल्या आणि ठाण मांडून बसलेल्या हेमंत पाटील यांच्या समर्थकांशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी भूषण शिंदे यांनी। हिंगोलीचा तिढा अजूनही कायम आहे। हिंगोलीमध्ये नक्की उमेदवारी कोणाला मिळणार हा तिढा अजूनही कायम आहे। स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी स्वतः हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांनी काल भेट घेतली। अजूनही त्यांचे समर्थक जे कार्यकर्ते आहेत ते अजूनही ते वर्षा बंगल्याबाहेर ठाण मांडून बसलेले आहेत। त्यांची मागणी अजूनही तीच आहे की हेमंत पाटील यांना उमेदवारी मिळावी। आपल्यासोबत काही कार्यकर्ते त्यांची बातचीत करणार होता। आता काय सांगाल, अजूनही हेमंत पाटील यांना उमेदवारी मिळावी अशी तुमची मागणी आहे, काय अपेक्षित आहे, काय सांगाल? ती आमची हिंगोलीकरांसाठी एक शोकांतिका आहे की ऐन वेळेस हे हेमंत भाऊचं झालेलं तिकीट रद्द होतं आहे आणि बाबुराव पाटील कोळीकर कदम यांना कसं मिळतं आहे हे एक आम्हाला असं काय यांचं काय असं हेच वाटणं की ऐन वेळेस या माणसाला 8 दिवसापूर्वी जाहीर झालेली उमेदवारी हेमंत भाऊ यांची झालेली आणि आज पुन्हा सांगतात की पुन्हा त्यांना तिकीट उद्या देण्यात येईल। हे आमच्यासाठी एक शोकांतिका आहे। त्यांना त्या शिंदे साहेबांनी उमेदवारी जाहीर केली। उमेदवारी जाहीर केल्यावर हिंगोलीमध्ये आमची मोठी मीटिंग झाली। मीटिंग झाल्यावर बॅनर पोस्टरबाजी झाली आणि आता जर ऐन वेळी जर उमेदवारी नाकारत असतील तर त्या माणसांना आता काय करायचं, सिंहालोकन करायचं, आपण का गेलो यांच्यासोबत, आता काय करायचं, आता कुठं जायचं, का आत्महत्या करायचं, का मुंबईत मरायचं, हे ते आता काय त्यांना काही सुधरत नाहीत आणि आम्ही ते थांबलेत म्हणून आम्ही त्यांना दिलासा देण्यासाठी त्याचं थांबलो। धान्यवाग म्हणजे जिल्हा प्रमुख संतोष बांगर साहेब हे ठरवतील काय करायचं तर हां, ते आमचे म्हणजे प्रमुख बी आहेत, आमदार बी आहेत आणि ते ठरवतील काय करायची पुढची दिशा। त्याच्या मग आम्हाला सर्वांना राहिलं बागे प्रमुख आहेत ना ते शिवसेनेचे, आमचे आमदार साहेब जे म्हणतील तेच आम्हाला मार्ग स्वीकारणार। येत्या काळामध्ये तिकीट कापली जाते का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। त्यामुळे उद्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण उद्या उमेदवारी अर्ज भरण्याचा अगदी शेवटचा दिवस आहे। त्यामुळे अगदी आक्रमक आता सध्या अस्वस्थ पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन विनीत पेंडेकरसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।